अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। राज्यभरात पावसाळा लांबल्यामुळे अनेक ठिकाणी तीव्र पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली असताना आदमापूर येथील प्रसिद्ध श्री बाळूमामा देवस्थानचं अन्नछत्र मात्र अखंडपणे सुरू आहे। अशा प्रतिकूल परिस्थितीत दररोज हजारो भाविकांची तहानभूक भागवण्याचं कार्य देवस्थानाकडून अविरतपणे सुरू आहे। आदमापूर इथं सहसा कॅनॉलद्वारे पाणी पुरवठा होत असतो, परंतु सध्या निर्माण झालेल्या पाणी टंचाईमुळे देवस्थान प्रशासनानं टँकरच्या माध्यमातून पाणी उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे। दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासोबतच दररोज तयार होणाऱ्या महाप्रसादासाठी लागणारं पाणीही टँकरद्वारे आणलं जात आहे। याशिवाय भक्त निवासामध्ये राहणाऱ्या भक्तांसाठी पाण्याची योग्य व्यवस्था करण्यात आली। दररोज हजारो भाविक महाप्रसादाचा लाभ घेतात, तर आठवडाभरात लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात। राज्यातील अनेक भागात पाण्याची भीषण समस्या जाणवत असताना आदमापूर येथील ही चोख व्यवस्था भाविकांसाठी मोठा दिलासादायक ठरते। यापूर्वी गॅस टंचाईच्या काळातही देवस्थानानं अन्नछत्राची सेवा अखंडपणे सुरू ठेवली होती। त्याचप्रमाणे सध्याच्या पाणी टंचाईच्या परिस्थितीत एकही भाविक उपाशी किंवा ताणलेला परत जाऊ नये यासाठी देवस्थान प्रशासन अहोरात्र प्रयत्नशील आहे। प्रशासनाच्या या नियोजनबद्ध आणि कौतुकास्पद कार्यामुळे भाविकांमधून श्री बाळूमामा देवस्थानाबद्दल कृतज्ञता व्यक्त होते। तर मग चला सबस्क्राइब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।